कुंडमळा पूल दुर्घटनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पुलावर दोन दुचाकी समोरासमोर आल्याने वाद झाला होता अशी सूत्रांची माहिती आहे। दुचाकी चालकांचा वाद पाहण्यासाठी पुलावर गर्दी झाली अशी सूत्रांची माहिती आहे आणि एकाच वेळेला पर्यटकांची गर्दी झाल्याने पूल कोसळला अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। रणजित, वृषाली, नक्कीच आपण काल पाहिलं तर याच कुंडमळ्यामध्ये जे आहे तो मोठी दुर्घटना घडली। त्यामध्ये आता एक दुसरी बाजू जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की हा अतिशय छोटा म्हणजे साकव असा हा ब्रिज जो आहे तो या ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकच दुचाकी जी आहे ती तिकडून येऊ शकते किंवा इकडून जाऊ शकते। समोर समोर दोन दुचाकी जर आल्या तर त्या ज्या आहेत त्या अडकू शकतात। त्याच पार्श्वभूमीवर एक सूत्रांकडून खात्रीलायक सूत्रांकडून अशी ही माहिती जी आहे ती समोर येते आहे की त्या पुलावर जे आहे त्या लोखंडी पुलावर दोन दुचाकी स्वार जे आहेत ते आमने सामने आले। त्यानंतर त्यांच्यामध्ये मोठा वाद झाला। त्या वाद पाहण्यासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्या पुलावर वजन जे आहे ते त्या ठिकाणी वाढल्यामुळे हा पूल पडला असल्याची सूत्रांकडून माहिती जी आहे ती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की तो जीर्ण झालेला पूल जो आहे तो अतिशय कुजलेला म्हणजे गंजलेल्या अवस्थेमध्ये होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यावर वजन आलं। त्यानंतर तो पूल जो जीर्ण झालेला पूल होता तो कोसळलेला आहे। प्रत्यक्षदर्शी आणि त्या ठिकाणी ज्यावेळी घटना घडली ते सगळे नागरिक आता आपल्या सोबत आहे। काय नेमकी त्या ठिकाणी घटना घडली होती? कारण दोन वाहनं त्या पुलावरती आलीत आणि त्या पुलावरती वाद झाला आणि त्यानंतर गर्दी देखील वाढली होती। काय नेमकी प्रत्यक्ष काय झालं? दोन वाहनं ज्यावेळी समोरासमोर आली त्यावेळी त्यांना पुढे जाण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता, कारण पर्यटक पण भरपूर होते। त्या दोन गाड्या समोरासमोर आल्या त्यामुळे त्यांना रस्ता नाही मिळाला। मग तो तिथे थोडा असं इकडे इकडे होत ब्लॉक झाल्यामुळे इकडे होताना तो ब्रिज जास्त हलायला लागला आणि त्यात तो ढासळला। म्हणजे दोन गाडीच्या वाहन चालकांमध्ये वाद झाला, त्याच्यानंतर लोक तिथे बघ्यांची गर्दी वाढली, म्हणजे जे पर्यटक होते त्यांची गर्दी वाढली तिथं। काय नेमकं तिथं घडलं होतं या सगळ्या? एकंदरीत आता तो स्वतः प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होता, परंतु वाद झाला असेल अथवा एकमेकाला जायला जागा नसेल त्यामुळं लोकांना चालण्यातही प्रॉब्लेम आला आणि एकमेकांना पुढे क्रॉस करण्यातही प्रॉब्लेम आला। मोटरसायकल घालण्याचा तो रस्ता नव्हता, परंतु मोटरसायकल एक समोरासमोर आलेल्या निदर्शनास येत आहे किंवा ऐकण्यात येत आहे, तर त्यानुसार तिथं गर्दी झाल्यामुळं त्या ब्रिजवरची कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोड झाला। लोक येत राहिली, मधनं लोक पुढे जात नव्हती, त्यामुळं मध्ये लोड वाढला आणि म्हणजे दोन ज्याच्या फोर व्हीलर्स किंवा दोन आले त्यांच्यात पुढे मागे काढण्यावरून तो सगळा वाद असा नाही झाला, पण फक्त कसं थोडं तू पुढे गे इकडे होत असं होते आणि पर्यटक पण म्हणतो ते हा रस्ता नाही आहे टू व्हीलरचा, तुम्ही कशाला घातल्या दोन्ही साईडनं, सिंगल रस्ता आहे असं एवढंच हे झालं आणि त्यात तो तेवढ्यात कोलॅप्स झाला ढासळला। आणि तिथे गर्दी देखील या सगळ्या याच्यामध्ये वाढली होती। हो, गर्दी पण भरपूर। ते पर्यटक सगळे तिथं फोटो काढायला, व्हिडिओ करायला, परत आत तिथं मंदिरात दर्शनासाठी जायला सगळे थांबले होते, त्यामुळं गर्दी भरपूर झाली होती। पण त्या बाकी पर्यटकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही की या सगळ्या याच्यात गर्दी किंवा ते दोन्ही जे वाद झाला त्यावेळी? त्यांनी सांगितलं पर्यटकांनी, पण तिथं सिच्युएशन अशी होती की तिथून हालताच येत नव्हतं, एवढा तो ब्रिज ब्लॉक झाला होता, त्यामुळे तिथं काहीच करता आलं नाही। तर आपण हे जे प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्यांचं म्हणणं आहे की जिथे दोन ज्या गाड्या आल्यात त्यांच्यामध्ये वाद झाला, तो वाद पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी देखील वाढली, पर्यटकांची गर्दी वाढली आणि अगदी पुलाच्या मध्यभागी ही सगळी गर्दी वाढल्यामुळे आधीच तो पूल जीर्ण होता आणि त्यामुळे या पुलावरती ओव्हरलोड झाल्यानंतर तो पूल कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ही घटना खरं तर दुर्दैवी अशी ही घटना घडली, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, जवळपास 51 जण हे जखमी झालेले आहे। त्यामुळे या घटनेच्या आणि नक्कीच धन्यवाद योगेश आणि रणजित तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।